नमस्कार मित्रांनो, आज जवळपास महिना होण्यात आला. महिना म्हणण्यापेक्षा त्यावरती अजून 4-5 दिवस झाले. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी संवाद साधावा. एका मास्तरची कमजोरी जर म्हणाल आणि स्ट्रॉंग पॉइंट म्हणाल तर दोघांचं उत्तर एकच असतं, ते म्हणजे विद्यार्थी. ही जी सुट्टी होती ही माझ्यासाठी अनपेक्षित सुट्टी ठरली. बऱ्यापैकी दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टी जर असेल तर त्याचं एक प्लॅनिंग मी केलेलं असतं, नियोजन असतं. सुट्टीत काय करायचं, कुठे फिरायचं, तुमच्या भाषेत कोणाबरोबर फिरायचं, असं सगळं ठरलेलं असतं. पण ही जी सुट्टी मिळाली ही अनपेक्षित सुट्टी मिळाली, त्यामुळे तुमच्यापासून थोडस लांब राहणार आहे याची काही जाणीव नव्हती, कल्पना नव्हती. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं फिलिंग गेल्या महिन्याभरात किंवा 35-40 दिवसात माझ्या मनात जाणवत होतं. म्हणून म्हटलं तुमच्याशी आज थोडस मस्तपैकी गप्पा माराव्यात, छान गुज गोष्टी कराव्यात. वैसे भी आप मेरी जिंदगी की कुछ और बात तो वैसे मैं बहुत बार आपसे कहता हूं. खूपदा तुम्ही समोर असल्यावर तुम्हाला रागवणं होतं, की रागवणं झाल्यानंतर तुमचे ते पडलेले चेहरे पाहायला मी उत्सुक असतो किंवा असंच बघावं असं वाटत राहत. कुठेतरी अभ्यास न केल्यामुळे तुम्हाला जेव्हा शिक्षा व्हायची किंवा होते तेव्हा सर 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 असं म्हणून एखाद्याने लांब पळणं असेल. वाढदिवसाला माझ्या जवळ येऊन नमस्कार करताना सर आज माझा वाढदिवस आहे, हे चॉकलेट घ्या असं म्हणणं असेल. किंवा क्लास सुटल्यानंतर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी अचानक थांबते, सगळे मुलं खाली उतरून जातात आणि त्याला काहीतरी वेगळं मनातलं सांगायचं असतं. मी जेव्हा विचारतो की बेटा काय झालं, तेव्हा फक्त सर हा शब्द बाहेर पडतो आणि एखादा किंवा एखादी रडायला लागते आणि आपलं दुःख मोकळं करते. असे हे वेगवेगळे मास्तरकीचे अनुभव. आणि या प्रत्येक शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये जर आपण बघाल तर एक शब्द यायचा तो म्हणजे सर. तुमच्या पालकांचंही तसंच. काही पालक येतात, बोलतात, गप्पा करतात. सर तुम्ही सांगा बरं का, तुमचं ऐकेल. सर तुम्ही जरा सांगा हिला, खाण्याचं अजिबात आमच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही म्हटला तर काही ना काही बदल होईल. सर तुमचा मुलगा आहे, पाहिजे तेवढं ठोका, मी कुठलीही कंप्लेंट करायला येणार नाही, असंही काही जण म्हणतात. म्हणजे पालकांच्याही त्या वाक्यांमध्ये पुन्हा तो एक शब्द येतो, तो म्हणजे सर. आणि बाळांनो, गेल्या 35 ते 40 दिवसापासून याच शब्दाला मी खऱ्या अर्थाने मुकलोय. तसे हे लॉकडाऊनचे जे परिणाम आहेत हे वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे आपण जर व्यावसायिक दृष्ट्या बघत असाल, पेपर वाचत असाल चुकून, तर आपल्या लक्षात येईल मी गेल्या 8 दिवसापासून प्रत्येक क्षेत्रातल्या समस्यांबद्दल त्या पेपरमधून जाणून घेतोय. कालच फर्निचर काम करणाऱ्या बंधूंच्या व्यवसायाबद्दल, त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल होतं. परवा सलून व्यावसायिक जे होते त्यांचं घर आज चालेन असं झालंय, त्यांच्या समस्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी सोनारांकडे काम करणाऱ्या कारागिरांबद्दल होतं. भाजीपाला विक्री असेल त्यांच्याबद्दल होतं. अक्षरशः झेरॉक्स दुकानं ती बंद पडली आहेत, त्यांच्या समस्यांबद्दल होतं. अशा वेगवेगळ्या समस्या आता सध्या या कोरोना बाबाने आपल्याकडे आणल्या आहेत. प्रत्येक जण वाट पाहतोय की हा कोरोना बाबा जाईल कसा. त्यावर शासकीय पातळीवर काही उपाय चाललेत, काही प्रतिबंध आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा लॉकडाऊनचा प्रकार चालला आहे. आणि या लॉकडाऊनच्या प्रकारामुळे आपण सर्व एक प्रकारे पोलिसांच्या लॉकअप मध्ये जसं ठेवलं जातं तसं आपल्याच घरात आपल्याला लॉकअप मध्ये ठेवलं आहे. पण मग याच्यावर एक विद्यार्थी म्हणून किंवा घरातला एक घटक म्हणून आपली काही जबाबदारी आहे ती आपण करतोय का, याचा आपण थोडासा विचार करूया. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर मुलं घरची, आम्ही काय काम करणार, आम्ही काय मदत करणार. तुम्हाला एक 2-3 अनुभव सांगतो. मी ज्या कॉलनीत राहतो त्याच्या आजूबाजूला माझ्या सुदैवाने म्हणा तर काही झोपड्या आहेत.
तर त्या झोपड्यांमध्ये बरीचशी अशी मंडळी आहे की त्यांनी जर दिवसभर काही काम केलं तर सायंकाळी त्यांच्याकडे चूल पेटते. म्हणून मी सहज ठरवलं की या लोकांसाठी आपल्याला काही करता येईल का. तर माझे काही कॉलनीतले मित्रपरिवार यांनी ते मनावर घेतलं आणि आम्ही त्यांना एक 2-4-8 दिवस पुरेल असा थोडासा किराणा आमच्या वतीने घेऊन दिला. त्यात मग ज्वारी बाजरीचं पीठ असेल, तेल मीठ असेल, गहू तांदूळ असतील, आपल्या परीने आपण मदत करावी हा एक उद्देश. दुसऱ्या 2-3 गोष्टी मी सहज त्या परिसरात ऑब्झर्व केल्या. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे जयंती किंवा पुण्यतिथी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने जी चालते आणि त्याच्यात जो आपण धांगडधिंगा करतो तो यावर्षी नव्हता. विशेषतः महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंतीला त्या समाजाच्या बांधवांनी हा सगळा जो त्यांच्या जयंतीत खर्च होणारा भाग होता तो सगळा भाग त्या दिवशी लॉकडाऊन असल्यामुळे आणि अजूनही असल्यामुळे ते तर झालंच नाही, पण त्यांच्या मनात आलं की आपण खऱ्या अर्थाने जयंती साजरी करूयात. मग काय केलं पाहिजे. तर या दोन्ही जयंतीच्या दिवशी फुले जयंतीला माळी समाजातले बांधव असतील, आंबेडकर जयंतीला त्या समाजातले बांधव असतील, या मित्रांनी आपापल्या समाजातून साहित्य जमा करून त्या दिवशी त्या लोकांसाठी कोणी कढी खिचडीचा बेत आणला, कोणी शिरा आणला, कोणी भाजी पोळी आणली. तर हे अनुभव खूप चांगले वाटले मला. तिसरा एक अनुभव, माझेच काही मित्र गुजराती गल्लीत राहतात, त्यांचा एक ओटा परिवार म्हणून मित्रांचा ग्रुप आहे. ते काय करतात तर रोज सायंकाळी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर कट्टा म्हणून त्या ओटा परिवारावर जमतात आणि एकमेकांशी छानपैकी गंमत जम्मत करत 1-1.5 तास टाइमपास करतात. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्या सगळ्या परिवाराने ठरवलं की आपण आपापल्या घरी जे अन्न खातो तेच अन्न एकत्र जमा करू आणि या बांधवांसाठी देऊ, असं त्यांनी ते पोहोचवलं. अशा काही चांगल्या गोष्टी की ज्याच्याने आपली संवेदनशीलता जागृत आहेच पण ती कृतीत येते, अशा काही घटना मी या ठिकाणी पाहिल्या. बाळांनो, आपल्या परिवारात आपले कर्ते वडील किंवा आई असेल आणि ते जर या व्यावसायिक दृष्टिकोनाच्या याच्याने बघता काही अडचणीत असतील तर आपण काय केलं पाहिजे याविषयी काही 2-4 छोटे फार मोठे नाही पण अगदी छोटे उपाय मी आज तुमच्यासाठी सांगणार आहे. पहिला, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही घरातला लाडका लाडकी म्हणून आपल्या आई वडिलांना सर्वप्रथम धीर द्यायला शिका. आता धीर देणं म्हणजे काय रे. तर आई वडील जर चिंतेत असतील, त्यांचा व्यवसाय बंद असेल, ते 24 तास घरात असतील तर साहजिकच तुमच्याकडे बघून त्यांना तुमच्या भविष्याची काही ना काही काळजी वाटत असेल. तुमच्या शिक्षणाचं कसं होईल, तुमचं पुढचं काम कसं होईल. मग यासाठी तुम्ही थोडंसं त्यांना धीर द्यायला शिका. मग धीर देणं म्हणजे काय करणं, त्यांच्याशी बोला. तुम्ही काय करू शकता, या विपरीत परिस्थितीत सुद्धा तुम्ही कसं छानपैकी त्यांच्याशी जमवू शकता हे तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. याचं एक छोटंसं उदाहरण मी पाहिलं, तेही सांगतो तुम्हाला. परवा एक 4वी-5वीची मुलगी, वयवर्ष साधारण 11-12 असेल, ती आणि तिचे वडील आमच्या कॉलनी परिसरात खारी, टोस्ट, बिस्किट असं विकायला आलेले होते. एक पिशवी मुलीजवळ होती आणि 2 पिशव्या तिच्या वडिलांजवळ होत्या. मी सहज बाहेर पडलो आणि त्यांच्याशी थोडासा संवाद साधला. मग माझा पहिला प्रश्न त्या मुलीला होता, नेहमीप्रमाणे तोच की बेटा तुझं नाव काय. तिने नाव वगैरे सांगितलं. म्हटलं शाळेत जातेस का. म्हणे हो, कस्तुरबा विद्यालयात 6वीत शिकते. मग मी तिला तिसरा प्रश्न केला की तू वडिलांबरोबर का आलीस ग. तिच्या उत्तराने मला खूप आनंदही झाला आणि थोडंसं वाईटही वाटलं. ती असं म्हटली की 3-4 पिशव्या एकत्रपणे माझ्या वडिलांना धरून चालायला थोडासा त्रास होईल, तो त्रास कमी व्हावा म्हणून मी त्यांच्या सोबत या पिशव्या वाहून नेण्याचं काम करते. याला म्हणतात धीर देणं. मग हे आपल्याला जमेल का.
मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या वडिलांना खारी बिस्किट विकायला पाठवा आणि मग हा अनुभव घ्या, असं नाही म्हणायचं. आपल्याने जे शक्य असेल तो धीर देण्याचा भाग. दुसरा एक अनुभव सांगतो. काल परवाच एक भाजीपालावाला आमच्या कॉलनीत आला होता. वडील बऱ्यापैकी थोडेसे थकलेले वाटत होते आणि एक 4 ते 5 वर्षाचा मुलगा जो अजून पहिलीतही गेलेला नसेल तो त्यांच्या सोबत होता. वडील बिचारे गाडी ढकलत होते आणि मुलगा मात्र जोर जोरात आवाज देत होता. भाजी घ्या, भेंडी घ्या, बटाटे घ्या, मिरच्या घ्या, ताज्या मिरच्या, कोथिंबीर ताजी. त्याच्या आवाजानेच मी घराच्या बाहेर आलो आणि पाहिलं तर ते एवढंसं पोट्ट, एक 4-5 वर्षाचं. आणि वडील मात्र खूप थकलेले वाटत होते. तर हाही एक धीर देण्याचाच भाग झाला ना. मी आतापर्यंत त्याच्या वडिलांना कॉलनीत भाजी विकताना किंवा भाजी मंडईमध्ये पाहिलेलं होतं, पण तो मुलगा मी पहिल्यांदा पाहिला. याला म्हणतात सहवेदना. संवेदना आणि सहवेदना याच्यात हा फरक आहे. तर अशा माध्यमातून आपल्या आईवडिलांना या परिस्थितीत नेमक्या काय अडचणी आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी करून त्यांना फ्रेश ठेवण्याचं काम तुम्ही करू शकता. आता राहिला दुसरा एक प्रश्न. हे झालं घरगुती बाबतीत. सामाजिक दृष्ट्या किंवा राष्ट्रीय दृष्ट्या विचार केला तर मग तुम्ही काय मदत करू शकाल, असा एक प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल. एक सहज प्रेमाचा सल्ला म्हणून सांगतो. आपण पेपर वाचत असाल किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये काही पाहत असाल, 2 अक्षर तुमच्या निदर्शनास आले असतील. एक सीएम आणि एक पीएम. लक्षात आलं? येस. तर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आणि पीएम म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर. तर या दोघांनी म्हणजे आपल्या राज्याचे सीएम असतील उद्धव ठाकरे किंवा भारताचे पीएम म्हणजे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी, या दोघांनी आपल्या राज्याला किंवा देशाला या परिस्थितीतून वाचण्यासाठी एक आवाहन केलं आहे. फंड रायझिंग असं त्याला म्हणतात. केंद्राकडून जे आवाहन झालं नरेंद्र मोदी यांच्यातर्फे, तर प्राईम मिनिस्टर फंड असा तो एक भाग आहे आणि राज्याकडून जे झालं तर तो एक सीएम फंड म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी असायचा. त्याच्यावर पण काही लोक राजकारण करू लागले. आपण विद्यार्थी म्हणून या घटनेकडे राजकीय दृष्ट्या अजिबात लक्ष देऊ नका आणि त्या वायफळ गप्पांमध्ये किंवा फेसबुकवर कमेंट करण्यात, एकमेकांशी वाद घालण्यात आपला चांगला वेळ खर्च करू नका. कारण अमुक पक्षाचा असेल तर तो म्हणेल की सीएम फंडातच मदत द्या आणि ढमुक पक्षाचा असेल तर तो म्हणेल की नाही पीएम फंडात मदत द्या. काही तुम्हाला असेही सांगतील तुम्ही चोपड्यात राहता, जळगाव जिल्ह्यात आहात, मग तुम्हाला कोरोनाने काही झालं तर तुम्ही राज्याची मदत घ्याल का केंद्राची मदत घ्याल, असे वेगवेगळे वादात्मक मुद्दे याच्यावर येतील. पण एक विद्यार्थी म्हणून आणि सुजाण नागरिक म्हणून विशेषतः तुम्ही नागरिक शास्त्राचा अभ्यास केलाय ना, आपल्या जिल्ह्यात राहणारा माणूस हा राज्याचा पण आहे आणि केंद्राचा पण आहे. मग आपण त्यासाठी मदत करताना तुम्ही त्या फंडामध्ये ₹2 द्या का करोड रुपये द्या, इट डझंट मॅटर्स, पण या वादाच्या मुद्द्यात लागू नका. एक 15 दिवसापूर्वी खूप छान पोस्ट मी फेसबुकला वाचली होती. एक पुण्याजवळच्या एका खेडेगावातल्या चिमुकलीने तिच्या खाऊचे ₹70 मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. अमाऊंट डझंट मॅटर्स. ₹70 तुम्ही म्हणाला ₹70 काय होणार आहे. मी तुम्हाला हे उदाहरण देतोय ते यासाठी की ₹70 देणारी चिमुकली पण आपल्या देशात आहे आणि 1500 कोटी 1500 आणि त्याच्यावर 5 शून्य बरं का, एवढे देणारे सुद्धा रतन टाटा सारखे दानशूर व्यक्ती आपल्या देशात आहे. हे आपलं भाग्यच. मग आपण जसं स्कॉलरशिप मिळवण्यासाठी किंवा मला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे हा अधिकार दाखवतो ना,
मग तसं अशा आपत्तीच्या परिस्थितीत आपलंही काही योगदान असावं हे आपलं कर्तव्य नाही का? अधिकार मिळवण्यासाठी आपण बऱ्याचदा ते गाजवण्याचं काम करतो. मग कर्तव्य बजावताना आपण काय केलं पाहिजे? थोडासा विचार करा. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता. आर्थिकदृष्ट्या जमलं तर करा, किंवा एक मुलगा म्हणून किंवा घरातला पैसे न कमवणारा व्यक्ती म्हणून काही उपाय असतील का, तर ते पण आपण लक्षात घेऊ शकतो. एक काम करता येईल, आपण सहज एक 5-7-8 मित्र एकत्र जमूया आणि आपापल्या घरातून काही देता येण्यासारखं आहे का? मग ते कपडे असतील, आता तर सध्या कपड्यांपेक्षा पोट भरण्याचं काम जास्त महत्वाचं, तर असं काही आपल्याला देता येईल का? तो विचार करा. आर्थिकदृष्ट्या द्यायचं असेल तर आधी पालकांचा सल्ला घ्या. तुम्हाला कदाचित असं वाटेल, स्कॉलरशिप तर मी मिळवली आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. मग कोणाला NMMS ची मिळाली असेल, कोणाला MTS ची मिळाली असेल, कोणाला शासनाची मिळाली असेल, ठीक आहे, त्याच्यातून पण देऊ शकतात. पण आधी आपल्या आई वडिलांना विचारा आणि मग खर्च करा. तर ज्यांच्याकडे चांगल्यापैकी परिस्थिती आहे त्यांनी हे काम करा. आता ज्यांची परिस्थिती थोडीशी डळमळीत झालीये, पहिली गोष्ट ही की खचून जाऊ नका. धीर धीर आणि धीर, पेशन्स. तुम्ही म्हणाल, सर असं धीर शब्दाने काही मनाला धीर येतो का? तुम्ही एकदा म्हणून तर बघा, धीर आपोआप येईल. विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करू शकाल? 2-4 गोष्टी. पहिली, असं ठरवूया की वर्षभरात, म्हणजे आता हा तुमचा एप्रिल 2020 ते मार्च 2021, या वर्षभरात मी एकदाही पाणीपुरी खाणार नाही. किती छोटासा उपाय. तुम्ही जस्ट कॅल्क्युलेशन जर करत असाल ना, तर तुमच्या लक्षात येईल, माझ्या मते तरी 10वी-12वी पर्यंतचे मुलं, मग तो अगदी मजुराचा मुलगा असो की करोडपतीचा मुलगा असो, एक 10-12-15 वेळेस तर सहज पाणीपुरी खात असते. आणि माझ्या माहितीनुसार एका प्लेटवर आपलं काम नाही होत ना, 2 किंवा 3 लागतातच. मग 10 रुपयाची एक प्लेट, 2 प्लेटचे 20, मित्र मिळून 2.5 प्लेट म्हणजे 50 2 जणांची. असे जर आपण 10 वेळेस खात असाल तर ठरवा की एकदाही पाणीपुरी खाणार नाही. मग 20 गुणिले 10 म्हणजे 200 रुपये तुम्ही वाचवू शकता. दुसरा उपाय, दरवर्षी अभ्यासक्रम बदललेला जर नसेल तर दरवर्षी नवीन पुस्तक घेण्याची गरज काय हो? आपल्या एखाद्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे किंवा कोणी नातेवाईक असतील त्यांच्याकडून जुने पुस्तक आणून त्याची थोडीशी डागडुगी करून ते वापरता येतील ना, त्याच्यातही पैसे वाचू शकतात. तुम्ही बऱ्याचदा ट्रायमॅक्स, अमुक ढमुक असे भारी भारी पेन वापरता. थोडीशी काळजी करा, कल्पना करा, विचार करा. त्याची एक रिफिल 20 ते 25 रुपयाला मिळते. तिथेही आपण पैसे वाचवू शकतो ना. असो मित्रांनो, हे लॉकडाऊन झाल्यापासून शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विशेषतः आपण काही शब्द ऐकत असाल, पेपरमध्ये बातम्या वाचत असाल, अमुक अमुक शाळेने मुलांचा अभ्यास ऑनलाईन केला, ढमुक ढमुक शिक्षकांनी अमुक अमुक असं केलं. पण एक सांगू का, तुम्ही असे जिवंत डोळे माझ्या समोर असल्याशिवाय रेग्युलर जे टीचिंग आहे, अल्जेब्रा, जॉमेट्री असेल, ते शिकवायला मजा नाही येते. कारण ते शिकवताना असे तुमचे डोळे छानपैकी बघत असतात, काही मन लावून ऐकत असतात, त्याच्यातले काही त्याच्यावर विचार करत असतात. मग मी शिकवताना तुम्ही विचार करतायत का नाही हे मला बघता येतं, आणि मग त्या समाधानाने ते शिकवायला अजून मजा येते. पण तरी माझे काही मित्रांनी मला खूप आग्रह केला की काहीतरी कर दादा, की ऑनलाईन तू नको शिकवू, पण जनरल काहीतरी मुलांना सांग. म्हणून आज हा पहिला व्हिडिओ माझ्या आयुष्यातला की मुलं नसताना मी बोलतोय. आणि तुम्ही म्हणाल आता किसकी आंखों में आंखें डाल के बात कर रहे हो भाई, कॉमन सेन्स आहे यार.
हा समोर जो कॅमेरा दिसतोय ना, तिथे मला तुमचे डोळे समजून काम करायचं आहे. तर मी त्या दृष्टीने चाललोय. थोडंसं जर आपण बघत असाल तर काही लोकांनी ऑनलाईनच्या नावाने बाजार केलाय, त्याच्यापासून सावध राहा. काही मित्र माझे असे की जे म्हणतायत, यार मैं मेरे पगार से बहुत खुश हूं, मी फक्त मुलांच्या समाधानासाठी हे करतोय, असे काही लोक आहेत. काही मित्र माझे खेळ कृतीयुक्त काही गोष्टींमधून तुमच्यापर्यंत पोहोचतायत. पैसा कमवणं हा उद्देश नाही, आणि तोच उद्देश माझा पण आहे की पैसा वगैरे हा भाग याच्यात काही महत्वाचाच नाही. म्हणून आता तुम्ही म्हणाल की मी या चॅनलवर करणार काय, तर एक 5-7 गोष्टी माझ्या मनात आहेत. एक, बऱ्याचदा तुम्हाला म्हणजे कंसात काहींना अभ्यासाचं टेन्शन वगैरे येतं. बाकीचे तर सगळे ऐश करू पॅनलचे उमेदवार असतात. अपेक्षा आहे की आता ते कमी होतील ऐश करू पॅनलचे. तर या अभ्यासाच्या बाबतीत काहीतरी जनरल तुमच्याशी गप्पा मारता याव्यात. दुसरं, काही प्रेरणेच्या गोष्टी तुम्हाला सांगता याव्यात. सध्या माझं बऱ्यापैकी वाचन चाललंय. रेणुताई गावस्कर यांची पुस्तकं मी वाचतोय. सुधा मूर्तींची गोष्टींची पुस्तकं वाचतोय. राजीव तांबेंच्या गोष्टी मी वाचतोय. त्याच्यातल्या काही गोष्टींचे मी रेकॉर्डिंग पण केलंय. तर अल्जेब्रा, जॉमेट्री किंवा जनरल मॅथमॅटिक्स तुमच्याशी न बोलता, तुमच्या समोर ते न शिकवता असं जनरल काहीतरी मी करणार आहे. प्रेरणेच्या गोष्टी असतील, करिअर बद्दलचं काही तुमच्या समस्या असतील, वयो वाढल्यानुसार किंवा वयोगटानुसार काही विशिष्ट बदल आपल्या शरीरात होतात. त्या बदलांमुळे मनात काही प्रश्न निर्माण होतात. मग ते आकर्षणाचे प्रश्न असतील, तुम मेरी जिंदगी की ऐसी ऐसी हो, असे काही स्वप्नाळू विचार असतील, त्याच्यावर पण मी तुमच्याशी या चॅनलच्या मार्फत बोलणार आहे. आणि एक महत्वाचं, तुमच्या पालकांसोबत सुद्धा बोलणार आहे. आता तुमच्या पालकांना असं वाटेल, आम्ही पालक आहोत, आम्हाला सगळं कळतं. हो, सगळंच कळतं रे, सगळ्याच पालकांना कळतं. पण काही गोष्टी अशा असतात जे आपण म्हणतो ना, सोनाराने कान टोचणे, तर तसं काहीसं थोडंसं या चॅनल मार्फत मी करणार आहे. हा माझा प्रयत्न चालला आहे. आय एम नॉट शुअर आय एम परफेक्ट, बट मला असं वाटतं की मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की मी जे तुमच्याशी देणार, जे तुम्हाला देणार, जे तुमच्याशी बोलणार, 101% इट इज अ प्युअर, बिकॉज इट इज फिल्टर्ड 4 टाइम्स. कारण तुमच्याशी आता हा 10-15 मिनिटाचा संवाद मी जो साधतोय ना, मी 4 दिवसापासून याच्यावर काम करत होतो की तुमच्याशी काय बोलावं, कसं बोलावं. कारण आता हे बऱ्यापैकी सगळ्यांकडे जाणार ना. मग थोडंसं काही चुकलं की त्याच्यावर अजून टपलेले जास्त. अनुभव तो पण तुम्हाला येईल की चांगल्याचं कौतुक फार कमी करणारे व्यक्ती, पण थोडंसं काही चुकलं, वेगळं काही झालं तर त्याच्यावर टपलेले डोळे जास्त असतील. तर मित्रांनो, आता जे 8वी-9वीला आहेत त्यांनी जर आपल्याला पुस्तकं मिळाली तर थोडंसं बेसिक म्हणून काही गोष्टी तयार करून ठेवा. ज्या मित्रांनी 10वीची परीक्षा दिली आणि त्यांच्या सुदैवाने म्हणा किंवा काहींच्या दुर्दैवाने म्हणा भूगोलाचा पेपर रद्द झाला, आता तुम्ही म्हणाल निकाल लागेल का नाही? निकाल तर लावावाच लागेल ना. काहींचा आधीच लागलेला असेल तर त्यांनी थोडंसं आपण पुढे नेमकं काय करणार आहोत, कुठल्या शाखेला जाणार आहोत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निक, ITI वगैरे असं, तर त्या दृष्टीने जे काही थोडं बेसिक तुम्हाला तयार करून घेता येईल तर असं काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न करा. आता सध्या 24 तासाचे मालक तुम्ही आहात. ऑल 24 hours आर इन युअर पॉकेट. यू हॅव टू डिसाइड हाऊ वी युटिलाइज इट. नुसतंच खाऊन पडू नका, गाद्याही खराब होतील ना पडून. म्हणून थोडंसं इथे काहीतरी करा, याला थोडंसं चालवा. मग वेगवेगळ्या गोष्टींमार्फत ते आपल्याला चालवता येईल. गणिताची काही कोडी असतील, नेटवर तर आता सगळंच मिळतं, पण प्रेमाची भूक मात्र काही भागत नाही. आणि ती प्रेमाची भूक भागण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची लवकरच वाट पाहतोय आणि लवकरच अपेक्षा करतो
हा कोरोना बाबा लवकर मरावा, त्याचं 10वं आपल्या देशाने साजरं करावं आणि त्याचं 10वं संपल्यानंतर आपण लवकरात लवकर एकमेकांशी भेटून जिवंत संवाद साधण्यासाठी एकमेकांजवळ येऊ. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट.